तुम्हाला नाशिकचं एक साधं उदाहरण देतो मी. आपल्या नाशिक शहराचं गंगापूर धरण सगळ्यांना माहिती आहे. गंगापूर धरणामध्ये जे काही पाणी येतं, समजा नाशिक शहराच्या परिसरात जास्त पाऊस पडला नाही तरी आपल्या गंगापूर धरणात पाणी कुठून येतं की जो काही पावसाचा जो काही मोठा आपल्या म्हणजे नाशिक जिल्ह्याला काही भाग जेल रोड झाला तेव्हा झाडं तुटलीच ना, इंदिरानगरचा रस्ता झाला तेव्हा झाडं तुटलीच ना. मग आजच तुटत आहेत का? हे सोशल मीडियामुळे लोकांच्या, तेव्हा सोशल मीडिया नव्हती ना. तर तेच म्हणते, आता प्रत्येकाला रील काढून हाऊस झालेली. मग रील काढणाऱ्यांना माझा एकच मुद्दा उचलायचा आहे आणि त्याच्यावर आरडाओरडा करायचा आहे. हां, शासनाने काय करावं की ज्या काही गटारी सोडल्या जात आहेत नदीमध्ये त्याचं कुठेतरी व्यवस्थित नियोजन करून त्याचं फिल्ट्रेशन करून पाणी हे सोडावं. आणि एकीकडे मी शासनाला दोष द्यायचा आणि दुसरीकडे कॅरी बॅगमध्ये काहीतरी निर्माल्य किंवा अजून काही नदीत फेकायचं. हा मूर्खपणा थांबला पाहिजे. करावं, आंदोलन करावं, योग्य रीतीने करावं आणि एक संयम रीतीने आपल्याकडे काही गोष्टी सांगणंही गरजेचं आहे की हे नको तर हे पाहिजे. बरोबर. आलं का? प्रशासनानेही त्याच्या मागे खूप विचार केला असेल, त्यांनी प्लॅन बी चाही विचार केला असेल आणि मगच काहीतरी गोष्टींसाठी आता आपल्याकडे बघा जे काही उद्यानाच्या जागा आहेत, आज नाशिक शहराला साधारण आजच्या घडीला 3000च्या वरती उद्यानाच्या जागा आहेत. मी व्यक्तिगतरित्या पूर्वी तेव्हा कमी होत्या, व्यक्तिगतरित्या आपण साधारण 45च्या वरती जागा विकसित केल्या. ह्या काय म्हणतात त्याला आपण फंड्स येतात त्याच्यामुळे नाशिकचा चांगल्या प्रकारे विकास पण होतो आहे. याला आपण खोडून चालणार नाही. पण हे करत असतानाच जशी शासनाची जबाबदारी तशी आपली पण जबाबदारी. शासनाने काही गोष्टी ठामपणे केल्या पाहिजेत. आता नाशिक शहरामध्ये सिंगल यूज प्लास्टिक आत्तापासूनच बंद झालं पाहिजे. नक्कीच आणणार आपण. हरित महाकुंभ नक्कीच आणण्याचा प्रयत्न करू आपण आणि करतोय. माझं सांगण्याचा उद्देश काय की काही ठिकाणी काय होते शासकीय यंत्रणेमध्ये पण की आपण जे काही करत आहोत याचं काही कामांमध्ये थोडंसं नियोजन केलेलं दिसत नाही. काही कामांमध्ये चांगलं नियोजन झालेलं आहे. असं नाही की सगळं चुकतं आहे. परदेशी आक्रमक उपद्रवी वनस्पती ज्या आहेत त्याचं निर्मूलन करणं गरजेचं आहे. पुढे चालून आपल्याला आता बऱ्याच ठिकाणी काय झालं आहे, आता तुम्ही बघा लँटेना, कॉस्मॉस, रानमारी, नंतर तुमचा टिकोमा, हे जे काही वनस्पती यांनी ना आपली जंगल किंवा शेती, हे शेतीचे बांध हे व्यापण्यास सुरुवात केली. आज प्रत्येकाला पाणी लागणार आहे. बरोबर. आणि ही नुसती सरकारी शासन प्रशासनाची जबाबदारी नाही आहे, प्रत्येकाची जबाबदारी. ह्या भारतातल्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी. निसर्ग हे करत असताना ते नैसर्गिक संसाधनांचा कमीत कमी वापर कसा होईल ह्याच्यावर त्यांनी आत्तापासून सुरुवात करणं गरजेचं आहे. आता बघा ना, तर मग हे करत असताना आपण 10 वेळा तो विचार करणं गरजेचं आहे की नाही बाबा आपण काही गोष्टी करतोय तर ह्या पुन्हा निर्माण करू शकणार नाही, तर आपल्याला बी प्लॅन पण असला पाहिजे. आपण असं करू, मी मगाशी जसं सांगितलं. तर अशा काही चर्चा झाल्यात, सूक्ष्म नियोजनं झालीत. कधी कधी वाटतं अरे हे नेमकं काय गरज होती.